नमस्कार मैत्रिणींनो, आपले स्वागत आहे अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर. तुमचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. चला तर आज मी तुम्हाला खानदेशी स्टाईल शेवभाजी कशी बनवायची ती सांगणार आहे. खानदेशामध्ये याच पद्धतीने शेवभाजी बनवली जाते. खायला खूपच चविष्ट अशी लागते. या पद्धतीने जर तुम्ही बनवून बघितली तर नक्की या पद्धतीने बनवून बघा. चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया. हे बघा, आपण शेव घेतली. शेव घेताना ही जाडसरवाली शेव घ्या. तुम्ही जेव्हा बी शेवभाजी बनवशाल तेव्हा या पद्धतीची शेव घ्या. त्याची शेवभाजी खायला खूपच चविष्ट अशी लागते. आता आपण एक कढई घेतली आहे, गरम होण्यासाठी ठेवली आहे. त्याच्यामध्ये आता आपण गरजेनुसार खोबरं किसून घेतलं आहे. अर्धी वाटी इतकं खोबरं किसून घेतलं आहे मी. त्याला आता तेलाचा वापर न करता गुलाबी रंग येईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्या. जितकं व्यवस्थित भाजलं जातं तितकं खोबरं व्यवस्थित दळलं जातं. खोबरं भाजल्यानंतर त्याला काढून घेऊया आणि व्यवस्थित थंड करून घेऊया. त्याच कढईमध्ये आता तेल टाकूया. तेलाला व्यवस्थित गरम होऊन देऊया. मध्य आकाराचे 2 ते 3 कांदे उभे चिरून घेतले, त्याला घालून घेऊया. कांद्याचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत त्याला व्यवस्थित परतून घ्या. जितका व्यवस्थित परतला जातो तितका व्यवस्थित दळल्या पण जातो आणि ती भाजी पण खायला चविष्ट लागते. त्याच्यामध्ये आता भरपूर सारा लसूण घालूया, अद्रकचे तुकडे घालूया. त्याला पण व्यवस्थित कांद्यासोबत परतून घेऊया. 2 टोमॅटो घेतले. कांदा परतल्यानंतर हे टोमॅटो पण घालून घेऊया आणि टोमॅटो जोपर्यंत लूज पडत नाही तोपर्यंत त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. हे बघा, आपला टोमॅटो पण व्यवस्थित परततोय. तोपर्यंत आता आपण एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्याच्यामध्ये आता जे बी खोबरं भाजून घेतलं आहे त्याला घालून घेऊया. टोमॅटो कांदा परतल्यानंतर आता हे मिश्रण याच्यामध्ये घालून घेऊया आणि त्याला बारीक असं दळून घेऊया. या पद्धतीने दळून घ्या. आता एक कढई घेतली आहे. त्याच्यामध्ये आता आपण तेल टाकूया. तेलाला व्यवस्थित गरम होऊन देऊया. त्याच्यामध्ये आता आपण मोहरी टाकूया, जिरं टाकूया, हिंग पावडर घालूया. हिंग हा आवर्जून घाला. कडकडीत अशी फोडणी द्या. त्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण भरपूर सारा लसूण बारीक असा ठेचून घेतला आहे त्याला घालून घेऊया आणि लसणाला व्यवस्थित परतून घेऊया. लसूण परतल्यानंतर जे बी वाटण करून घेतलं आहे सर्व वाटण घालून घेऊया आणि त्याला एकदम तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घेऊया. जितकं व्यवस्थित परतल्या जातं तितकी भाजी खायला चविष्ट अशी लागते. या पद्धतीने लो टू मीडियम गॅसवर व्यवस्थित परतून घ्या. हे बघा, आपल्या मिश्रणाला छानपैकी तेल सुटलं आहे. या पद्धतीने परतून घ्या. परतल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण 1 चमचा इतकी लाल मिरची पावडर घालूया. हळद पावडर घालूया. तुमच्याकडे घरी जो बी गरम मसाला असेल तर तो 1 चमचा इतका घाला आणि त्याला व्यवस्थित परतून घ्या. परतल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक अशी कोथिंबीर चिरून घेतली आहे तिला पण घालून घेऊया. कोथिंबीर ही आवर्जून जास्त घाला. तिला व्यवस्थित मिक्स करून परतून घेऊया. परतल्यानंतर एकीकडे आता आपण गरम पाणी होण्यासाठी ठेवलं होतं. पाण्याला व्यवस्थित गरम होऊ द्या. तुम्हाला जितपत रस्सा बनवायचा आहे त्या अंदाजानुसार पाणी हे टाकून घ्या. तुम्ही जेव्हा बी शेवभाजी बनवशाल तेव्हा नेहमी गरम पाण्याचाच वापर करा. त्याने भाजीला खूप छान तडका येतो. मिक्स करून घेऊया व त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि रश्श्याला व्यवस्थित उकळी आणून घेऊया. हे बघा, आपल्या रश्श्याला व्यवस्थित उकळी फुटली. या पद्धतीने उकळून घ्या. उकळून झाल्यानंतर जी बी शेव काढली आहे ती आता आपण टाकून घेऊया आणि तिला व्यवस्थित 5 मिनटं फक्त उकळी आणूपर्यंत उकळून घेऊया. शेव टाकल्यानंतर शेवभाजी अगदी 5 मिनटात उकळायची असते. त्याच्या व्यतिरिक्त जास्त उकळवू नका. त्याने शेवभाजी खाण्याची मज्जा राहणार नाही. या पद्धतीने 5 मिनटं भाजीला व्यवस्थित उकळून घेतलं आहे. त्याला आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया. या पद्धतीने शेवभाजी नक्की करून बघा. झटपट होणारी, अगदी कमी साहित्याचा वापर करून तयार केलेली ही शेवभाजी खायला खूपच चविष्ट अशी लागते. या पद्धतीने नक्की बनवून बघा. एकदम हॉटेलसारखी टेस्ट येते. खानदेशामध्ये याच पद्धतीने शेवभाजी बनवली जाते. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने शेवभाजी तर नक्की करून बघा. हाताचे बोटं नक्की चाखत राहशाल. चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत.